नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये दोन महत्त्वाचे घटक असतात, एक सॉफ्टवेअर व नंबर 2 हार्डवेअर। हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरमधील फिजिकल घटक जे आपण डोळ्याने पाहू शकतो तसेच स्पर्शही करू शकतो। हार्डवेअर मध्ये इंटरनल हार्डवेअर व एक्सटर्नल हार्डवेअर असे दोन प्रकार असतात। आजच्या भागामध्ये आपण कॉम्प्युटरमधील इंटरनल हार्डवेअर कोणते व त्याचे कार्य याविषयी जाणून घेणार आहोत। चला तर पाहूया ही व्हिडिओ। नंबर 1 मदरबोर्ड हा कॉम्प्युटरमधील मुख्य सर्किट बोर्ड आहे, ज्यावर कॉम्प्युटरमधील इतर पार्ट जसे रॅम, सीपीयू, हार्ड डिस्क, एसएमपीएस, सीमॉस, ग्राफिक कार्ड, सीपीयू फॅन असे इंटरनल कंपोनंट म्हणजे अंतर्गत घटक तसेच एक्सटर्नल डिव्हाइस जसे मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर वेगवेगळ्या स्लॉटच्या आधारे कनेक्ट असतात। मदरबोर्ड हा प्रिंटेड सर्किट बोर्ड आहे, ज्याच्या आधारे कॉम्प्युटरमधील इंटरनल कंपोनंट एकमेकाशी कनेक्ट झालेले असतात, ज्यामुळे कॉम्प्युटर सक्षमपणे काम करू शकतो। मदरबोर्डच्या मदतीने कॉम्प्युटरमधील वेगवेगळ्या घटकांना आवश्यक असलेला पॉवर सप्लाय योग्य प्रमाणात पुरवला जातो, ज्यामुळे सर्व घटक व्यवस्थित काम करतात। मदरबोर्ड हा वेगवेगळ्या घटकांना एकमेकांशी संवाद साधण्यास महत्त्वाचा दुवा असतो, यामुळे मदरबोर्डला कॉम्प्युटरचा कणा समजले जाते। नंबर 2 सीपीयू। सीपीयू म्हणजेच सेंट्रल प्रोसेस युनिट, ज्याला प्रोसेसर अथवा मायक्रो प्रोसेसर असे देखील म्हटले जाते। सीपीयू हा कॉम्प्युटरमधील मेंदू मानला जातो। ज्याप्रमाणे मानवी मेंदू शरीरावर नियंत्रण करत असतो, त्याचप्रमाणे सीपीयू कॉम्प्युटरवर नियंत्रण ठेवत असतो। वापरकर्त्याकडून कॉम्प्युटरला जोडलेल्या सॉफ्टवेअर, हार्डवेअर, इनपुट डिव्हाइसकडून आलेल्या सूचनांवर प्रक्रिया करून त्याचा रिझल्ट देण्याचे महत्त्वाचे कार्य सीपीयू करत असते। मदरबोर्डमध्ये सीपीयू करता एक सॉकेट असते, त्यामध्ये सीपीयू बसवलेला असतो। सीपीयूच्या क्षमतेनुसार सीपीयू किती जलद गतीने काम करेल हे अवलंबून असते। आपल्याला कॉम्प्युटरमध्ये कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे यावर कॉम्प्युटरकरिता कमी आणि जास्त क्षमतेच्या सीपीयूची निवड करावी लागते। फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग यासारख्या कामाकरिता काम जलद गतीने होण्याकरता जादा क्षमतेच्या सीपीयूची गरज असते। नंबर 3 रॅम। रॅम चे संपूर्ण नाव आहे रँडम ॲक्सेस मेमरी। रॅम हा शॉर्ट टर्म मेमरीचा म्हणजेच तात्पुरत्या मेमरीचा प्रकार आहे। कॉम्प्युटर चालू असेपर्यंत रॅममध्ये मेमरी साठवली जाते। कॉम्प्युटर बंद होताच सर्व मेमरी मिटवली जाते। रॅम हे प्राथमिक स्टोरेज आहे। इनपुट डिव्हाइसमधून इनपुट केलेला डेटा प्रक्रिया करण्यापूर्वी प्रथम रॅममध्ये साठवला जातो आणि सीपीयू मार्फत गरजेनुसार तिथून परत मिळवला जातो। सीपीयू प्रमाणेच रॅमच्या क्षमतेवरही कॉम्प्युटर किती जलद गतीने काम करेल हे अवलंबून असते। म्हणजेच कॉम्प्युटरच्या रॅमची क्षमता जितकी जास्त तितका कॉम्प्युटर जलद गतीने काम करतो। नंबर 4 सीपीयू फॅन। सीपीयू फॅन हा सीपीयूवर कनेक्ट केलेला असतो। हे फॅन प्रोसेसर थंड करण्यासाठी डिझाइन केलेले असतात। सीपीयू आपले कार्य करत असताना हीट तयार करत असतात। ही हीट प्रमाणापेक्षा जास्त तयार झाल्यास प्रोसेसरचे स्पीडवर परिणाम होऊ शकतो अथवा प्रोसेसर डॅमेज होण्याचे चान्स असतात। म्हणूनच हे कूलिंग सिस्टीम असणारे फॅन सीपीयूवर बसवलेले असतात, जे सीपीयू पासून होणारी उष्णता बाहेर फेकतात, जेणेकरून सीपीयूचे टेम्परेचर योग्य प्रमाणात मेंटेन राहते व स्पीडवरही फरक पडत नाही आणि सीपीयू डॅमेज होत नाही। नंबर 5 केस फॅन। हे फॅन कॅबिनेटमध्ये बसवलेले असतात। हे कॅबिनेटमधील इतर घटकापासून होणारी हीट बाहेर फेकतात व कॅबिनेटमधील उष्णतेचे प्रमाण
कमी करतात, तसेच सर्व घटकांचे टेम्परेचर मेंटेन करतात. नंबर 6, ग्राफिक कार्ड म्हणजेच ग्राफिक प्रोसेस युनिट. ग्राफिक्स कार्डचा उपयोग कॉम्प्युटरची व्हिडिओ मेमरी वाढवण्यासाठी व डिस्प्ले क्वालिटी अधिक चांगली करण्यासाठी होतो. कॉम्प्युटरच्या मॉनिटरवर दिसणाऱ्या इमेज व्हिडिओची गुणवत्ता ग्राफिक कार्डच्या गुणवत्तेवर आधारित असते. कॉम्प्युटरवर फोटो, सॉफ्टवेअर, व्हिडिओ चांगल्या प्रकारे दिसण्यासाठी ग्राफिक कार्डची गरज असते. ग्राफिक प्रोसेस युनिट 2 प्रकारचे असतात. एक असते इंटिग्रेटेड ग्राफिक कार्ड, म्हणजेच हे ग्राफिक युनिट मदरबोर्डमध्येच समाविष्ट असते. दुसरे असते एक्सटर्नल ग्राफिक कार्ड, जे मदरबोर्डला असलेल्या स्लॉटमध्ये बाहेरून कनेक्ट केलेले असते. नंबर 7, सीमॉस सेल, ज्याचे पूर्ण नाव कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर असे आहे. सीमॉस एक प्रकारची मेमरी असते जी मदरबोर्डला कनेक्ट असते व ती बॅटरीच्या आधारे चालते. कॉम्प्युटर बूट होण्याकरता आवश्यक असणारे बायोस सेटिंग, सिस्टीम डेट, टाईम यामध्ये स्टोअर असतात. आपल्याला कॉम्प्युटरमध्ये सिस्टीम टाईम वारंवार इनकरेक्ट अथवा चुकीची दाखवत असेल तर आपल्याला हा सीमॉस सेल बदलावा लागतो. नंबर 8, हार्ड डिस्क. हा कॉम्प्युटरमधील एक स्टोरेज डिव्हाइस आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक प्रकारच्या फाईल, व्हिडिओ, फोटो, सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन, प्रोग्रॅम कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवू शकतो. लाईट गेली अथवा कॉम्प्युटर बंद केला तरी यावरील माहिती सेव्ह राहते. या हार्ड डिस्कला सेकंडरी स्टोरेज म्हणून सुद्धा ओळखले जाते. डेटा केबल व पॉवर केबलचा वापर करून ही डिस्क कॉम्प्युटरला जोडलेली असते. डेटा ट्रान्समिशनच्या रेटवर हार्ड डिस्कची गती अवलंबून असते. याची स्टोरेज कपॅसिटी GB म्हणजेच गिगाबाईट अथवा TB म्हणजे टेराबाईट या प्रमाणात मोजली जाते. सध्याच्या काळात जास्त वापरल्या जाणाऱ्या 2 मुख्य ड्राईव्ह, नंबर 1 HDD म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह. यामध्ये वेगाने फिरणाऱ्या चुंबकीय चकत्या असतात, ज्यामध्ये माहिती साठवली जाते. नंबर 2 SSD म्हणजेच सॉलिड स्टेट ड्राईव्ह. ही आकाराने लहान व वजनाने हलकी असते. यामध्ये मायक्रोचिप असते, जी मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह सारखे काम करते. याची स्टोरेज कपॅसिटी कमी असते, परंतु डेटा ट्रान्सफर रेट वेगवान असतो. या ड्राईव्हची किंमत HDD ड्राईव्हपेक्षा महाग असते. नंबर 9 SMPS. याचा फुल फॉर्म आहे स्विच मोड पॉवर सप्लाय. कॉम्प्युटरला विद्युत पुरवठा करण्याचे मुख्य काम हे युनिट करत असते. हे एक इलेक्ट्रॉनिक युनिट आहे जे मदरबोर्डला कनेक्ट असते. हे युनिट मदरबोर्डला कनेक्ट असलेल्या वेगवेगळ्या हार्डवेअरला आवश्यक असणारा विद्युत पुरवठा करत असते. हे युनिट AC करंटला DC करंटमध्ये कन्वर्ट करून विद्युत पुरवठा करत असते. SMPS मध्ये येणारे इनपुट व्होल्टेज कितीही अनियमित असले तरी यातून आउटपुट होणारे व्होल्टेज स्टेबल असते. तर मित्रांनो, कॉम्प्युटरमधील मुख्य अंतर्गत हार्डवेअर संबंधीची ही बेसिक माहिती आपल्याला समजली असेल अशी मी आशा करतो. काही अडचण असल्यास आपण मला कमेंट करून प्रश्न विचारू शकता. मी आपल्या जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर देण्याचे प्रयत्न करीन. आपण माझी ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच आपल्याला ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.